आपण पाहत आहात BCCN न्यूज। जिल्हा परिषद शालेय क्रीडा स्पर्धांचा थाटात शुभारंभ। परिश्रम व आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली। प्रथमेश जावकर। परिश्रम व आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली असून या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असणारे आपल्यासारखे विद्यार्थी नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर नामलौकिक मिळविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास धनुर्विद्या सुवर्णपदक विश्वविजेते खेळाडू शुभम जावकर यांनी व्यक्त केला। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित विद्यार्थी शालेय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ आज बुलढाणा येथील जिजामाता क्रीडा संकुल येथे थाटात झाला। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, धनुर्विद्या क्रीडा प्रकारात जागतिक पातळीवर सुवर्णपदक विजेते खेळाडू शुभम जावकर व मिहिर अपार यांच्या हस्ते पार पडले। यावेळी मंचावर प्रामुख्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाखळे, प्रमोद एंडोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाळ, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली ठग, गटविकास अधिकारी समाधान वाघ, अशोक काळे हिवाळे तसेच जिल्हा परिषदेचे विविध खाते प्रमुख व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली उबरहंडे यांनी केले। अशी एक अपेक्षा, अशी एक स्वप्न आपल्या सर्वांनी आपल्या हा क्रीडाध्वज या ठिकाणी आपण फडकवणार आहोत। या ध्वजाप्रमाणेच संथ गतीने का होईना आपण वर चढत जाऊन आपल्या यशाचा वर्ग 6 ते 8 मुले यांचे दोन्ही संघ मैदानावर आलेले आहेत। आजच्या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आणि या ठिकाणी खो-खोचे अंपायर खो-खोच्या मैदानावर जो सामना चांगलं शरीर सुदृढ शरीर तयार व्हायला मदत होते। आणि हे आपण या ठिकाणी जे आपले आदर्श आहेत या ठिकाणी आलेले की ज्यांनी या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व मिळवून दिलं, देशाचा सन्मान वाढवला, असे आदरणीय अपार आणि आदरणीय दुसरे आपले ज्यांनी क्रीडा स्पर्धेत उत्तम असं नैपुण्य सादर केलं आणि देशाचा लौकिक वाढवला, अशा दोघांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो। आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती अंगी बांधून या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामागे आपली भूमिका उत्तम प्रकारे पार पाडावी। या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आमची अशी इच्छा होती की आपल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत अनेक खेळाडू आहेत ज्याचा दर्जा अतिशय उत्तम आहे। आम्ही तुमचे खेळ पाहत असताना आम्हाला कळतंय की तुम्हाला फक्त संधी मिळत नाहीये, तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होऊ शकता। म्हणून आम्ही यावेळेस असा एक संकल्प केला होता की या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला विद्यार्थ्यांसमोर कोणतातरी असा आदर्श ठेवावा। बऱ्याच जणांना असं वाटत असेल की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहे, तुमच्यात काही स्पेशल गुण आहेत, तुम्ही काही विशेष आहात। बऱ्याच जणांना किंवा सर्वांना सुद्धा हे वाटत असेल। तर तसंच मी लहान असताना मला वाटायचं, मी जेव्हा 12-13 वर्षाचा होतो तेव्हा मी माझी आर्चरीची सुरुवात केली। आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हाच मी म्हणजे जे आम्ही स्कोरिंग करतो डायरीमध्ये, तर त्या डायरीमध्ये मी लिहिलं होतं की दिस इज द डायरी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट आर्चर। म्हणजे मी तेव्हा आर्चर सुद्धा नव्हतं झालो, बट लिहिताना मी असं लिहिलं होतं की ही जगातल्या बेस्ट आर्चरची डायरी आहे। तर आता जसं विचार करून हसू येतं त्या गोष्टीवर।